पूर्वी मनसेमध्ये असलेले आणि मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव आज राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करत आहेत. ते नक्की पक्षप्रवेश का करतायत आणि इतर ज्या प्रश्नांसंदर्भात त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आज तुमचा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतोय. नक्की राष्ट्रवादी काँग्रेसच का? दादांची जी सकाळपासून लोकांना भेटणं असेल, लोकांची कामं करणं असेल, तळागाळातल्या लोकांचा दादांवरचा जो विश्वास आहे आणि महाराष्ट्रातला एकमेव नेता असेल जो सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 1 वाजेपर्यंत तळागाळातल्या कष्टकऱ्यांच्या कामगारांसाठी आणि सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी काम करणारा नेता आहे. आणि मी ज्या पक्षात होतो 23 वर्ष त्या पक्षात सुद्धा असताना ज्या नेत्याचं मला सर्वात जास्त आकर्षण असायचं तो नेता म्हणजे अजितदादा आहेत. आणि अजितदादांवर आमचं इतकं म्हणजे मी 23 वर्ष जरी त्या पक्षात असलो तर सगळ्यात जास्त राजसाहेबांपेक्षा पण कधी कधी जास्त मला आपुलकी त्यांची वाटायची की असा काम करणारा नेता आमच्या पक्षात नाही किंवा आमच्या नेत्याकडे ते विजन नाही. गेले 23 वर्ष आपण मनसे या पक्षामध्ये होतात. त्यानंतर काही वाद झाला. तो पक्ष ज्या कामगारांसाठी तुम्ही अनेक वर्ष लढत होतात त्याला न्याय देण्यासाठी समर्थ वाटला नाही का तुम्हाला? 100% मागील अनेक वेळा म्हणजे सातत्याने त्यांची धरसोड भूमिका असेल, बऱ्याच वेळा विषय सोडणे असतील, तडजोडी करणे असतील, यातून पक्षाचं नुकसान होतच होतंय. पण त्याचबरोबर त्यांनी अनेक कामगारांना त्यांच्या युनियन असतील म्हणजे त्यांची स्वतःच्या युनियनने सुद्धा अनेक कामगारांना देशोधडीला लावलं, सगळं केलं. पण आता आज ती बोलण्याची वेळ नाही. शेवटी त्यांचं विपक्ष आणि त्यांची युनियन त्यांना लख लाभो. पण शेवटी मराठी कामगार सेना ही स्वतंत्र युनियन आहे आणि त्याची महाराष्ट्रभर 1,68,000पेक्षा जास्त सभासद आहे. आणि त्या कामगारांना मराठी कामगारांना न्याय मिळावा आणि त्यांना न्याय अजितदादा देऊ शकतात या भूमिकेतून आज मी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करतो. 23 वर्ष ज्या पक्षासाठी संघटनेसाठी तुम्ही काम केलं त्या संघटनेमधून तुम्हाला फार वाईट रीतीने तुमच्यासोबत प्रकार घडलेल्या प्रकारासंदर्भात तुम्ही काही तक्रार वगैरे दिलेली आहे का? की तुम्हाला न्याय वगैरे अपेक्षा असेल न्यायाची तर आता तुम्ही सत्ताधारी पक्षात जाणार आहात तर तुम्हाला काय ज्या घडलेल्या प्रकारासंदर्भात काय अपेक्षा आहे न्यायाची? 100% दादा असतील, बाकी आमचे वरिष्ठ असतील या संदर्भात नक्कीच मला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करतील आणि देतील. आणि मला शेवटी पोलिसांवर विश्वास आहे, सिस्टमवर विश्वास आहे. मी पोलीस कमिशनर असतील, नवी मुंबई पोलीस कमिशनर सगळ्यांना त्यावेळेला पत्र लिहिलेली आहे. जो काही घडलेल्या प्रकाराबद्दल सगळं त्यात गुन्हा दाखल व्हावा म्हणून मी बोललेलो आहे. शेवटी गुन्हा दाखल करणं, प्रोसेस करणं हे कायद्याची प्रोसेस आहे, त्या कायद्याच्या प्रमाणे होऊन जाईल. नक्कीच. पूर्वी मनसेमध्ये असलेले महेश जाधव हे आता आज राष्ट्रवादी पक्षामध्ये पक्षप्रवेश करतायत. ते पक्षप्रवेश नक्की का करतायत आणि त्यांच्यासोबत जो मनसे पक्षामध्ये जो प्रकार घडला त्या संदर्भात त्यांना न्याय मिळावा यासाठी मी पुढील काळात देखील आवाज उठवणार आणि मला नक्कीच न्याय मिळेल अशी अपेक्षा ते व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अल्पेश करकरे, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.